नमस्कार, मी मिलिंद भोसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा आमचे मित्र कैलास लांडे, नरेंद्र भोसले 9 मार्च 2026 रोजी कर्जत येथे राज्यातील कंत्राटदाराची सर्व विभाग कंत्राटाची बैठक घेतली होती. प्रचंड मोठा प्रतिसाद होता. त्याच वेळेस आम्ही शासनाला आवाहन केले होते की 31 मार्च 2026 रोजी राज्यातील कंत्राटदारांची जी बाकी आहे जवळपास 1 लाख कोटीच्या आसपास बाकी होती, ती बाकीचे देयकं तुम्ही द्या. परंतु शासनाने 31 मार्च 2026 संपल्यानंतर कंत्राटदारांना मोजून 5 ते 7% रक्कम ह्या देयकाच्या बाबतीत दिलेली आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. मागील कमीत कमी 6 महिन्यापासून दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्याचे जे बांधकाम मंत्री आहेत, ग्रामविकास मंत्री आहेत, तसेच जलजीवन मिशन यांना सुद्धा आम्ही पत्र दिलं होतं की कंत्राटाचे देयकं द्या, बैठकीला आम्हाला आमंत्रित करा. परंतु राज्य शासनाने ह्या गोष्टी न करता कंत्राटदारांची देयकं सुद्धा नीट दिलेली नाहीत. याच बैठकीत मागे आम्ही इशारा दिला होता की 7 एप्रिल 2026 पासून राज्यातील सर्व विकासाची कामे आम्ही बंद करणार आहोत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा ह्या सगळ्या संघटनेची बैठक काल 2 एप्रिल 2026 रोजी झाली. या बैठकीत एकमुखाने निर्णय घेतला की राज्यातील सर्व विभागाची 7 एप्रिल 2026 पासून सर्व विकास कामे बंद करणार. आजही आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांना निवेदन दिलं आहे. बैठकीसाठी वेळ मागितलेली आहे. येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये ह्या बाबत गंभीर होऊन बैठकीची वेळ द्यावी, अन्यथा राज्यातील सर्व कामे 7 एप्रिल 2026 पासून राज्यातील विकास कामे बंद होतील. धन्यवाद.